हा सर. नमस्कार. अमोल गावडे बोलतोय हॅलो. सामाजिक संघर्षमधून. हॅलो. हां, सामाजिक संघर्षमधून बोलतोय अमोल गावडे. हॅलो, येतो का आवाज? हो, मला येतोय. आवाज येतो का? हो, मला येतोय. तुम्हाला येतोय का? हा हा हा, मला पण येतोय, बोला. बरं, हां. ठीक आहे. लग्नाचं कोण आहे तुमचं? हा. तुमचं लग्नाचं कोण आहे? मी स्वतःच आहे. तुम्ही स्वतः आहात. बरं. 1900 कितीमधले आहात? हा. 1900 कितीमधले आहात? 9/9/1964. 1964. ओके. बरं. लग्न झालं होतं का पहिलं? हा. तुमचं लग्न पहिलं झालं होतं का? हो, झालं होतं. मिसेस ऑफ झाली माझी बरं. जानेवारीमध्ये. हां. अचानक अटॅकने ऑफ झाली. या जानेवारीमध्ये? हा, या जानेवारीला, जानेवारी 26ला. 26ला. हां हां हां. 23 जानेवारी 26. हां 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 हां. बरं. आणि हा. मुलं वगैरे किती आहेत? एक मुलगा आहे. हां तो वेल सेटल आहे बदलापूरला. हां त्याचं स्वतःचं घर आहे, लग्न झालेलं आहे. हां 2 नातवंड आहेत, एक मुलगा आणि मुलगी. हां 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 हां. हा. बरं. आणि मुलगी आणि नाही तुम्हाला? माझं स्वतःच. हा. तुम्हाला मुलगी नाही? नाही, मुलगी नाही. म्हणजे एकच मुलगा तुम्हाला, एकुलता एक? हो, एकच मुलगा आहे. बरं. आणि सांगा, काय म्हणताय? आणि माझं स्वतःच गावाला घर आहे, नेटिव्ह प्लेसला, फार मोठं. आता कुठे राहता? मी आता राहतो म्हणजे गावी राहतो, नेटिव्ह प्लेसला, जो गोंदोशी तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. अहमदनगरमध्ये पण आहे. मग मुंबईला पण मध्ये मध्ये येतो मी. मुंबईला सुद्धा आहे तुमचं? आधी गावाचं सांगा, जिथे राहता तिथलं सांगा मला. हा, मग गोंदोशी तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. हां, तिथे काय आहे तुमचं? शेती आहे आणि 2 गुंठ्यामध्ये मोठं घर आहे. हां 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 हां. बरं. घरामध्ये सर्व सुविधा आहेत, म्हणून शहरासारख्या. अरे वा. हां 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 हां. हा, घरामध्ये सर्व सुविधा आहेत, म्हणजे काही कमी काही. हां 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 हां. आणि मी एकटाच राहतो आता तिथे. होय का? हां. बरं. आणि आपल्याकडे थोडी शेती आहे, ती शेती करतो मी, भात शेती आहे. हां हां हां. परत हरभरा वगैरे असं सगळं पिकतं. शेती किती एकर आहे? शेती तशी कॉमन मध्ये 14 एकर आहे. पण आपल्या नावावर 4-5 एकर येऊ शकते. 4-5 झाले नाही. कळलं. हां हां हां. हा, असं. ठीक आहे, चालेल. आणि मला हे सांगा, मुंबईमध्ये कुठे राहता? मुंबईमध्ये बदलापूरला राहतो मुलगा. हां हां. मग त्याच्याकडेच जातो मी, मुलाकडे जातो. बरं. हां हां हां. महिन्यातून 5, 7, 8, 10 दिवस राहतो त्याच्याकडे, कारण वगैरे आहेत ना. हो, कळलं. हा, पण मग म्हणजे माझं स्वतःच असं काही नाही. हां. काय असं काही नाही. तुम्ही काय काम करत होता? मी सेंट्रलला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह होतो. काय म्हटलं? मला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासक म्हणून होतो. हां. हा, म्हणजे हेल्थ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट अशी माझी पोस्ट होती. बरं. हां हां. आणि पण एक एन्जॉय करावं म्हणून आता गावी स्थायिक आहे मी ऍक्च्युली. कळलं. हां हां हां. तुम्हाला तिथे पेमेंट काय होतं? तिथे मला पेमेंट होतं कमीत कमी 1.25 लाख रुपये. हां हां. बरं. टोटल सगळं. हां हां हां. आता पेन्शन आहे का? आता पेन्शन आहे. एक मिनिट ऐकायला आलं नाही. काय म्हणताय? 33,265 अशी पेन्शन आहे. हां 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 हां. बरं. आणि ठीक आहे. शिक्षण काय झालं होतं तुमचं? BA झालो. BA झालं होतं. बरं. ठीक आहे, चालेल. आता तुम्ही शेती करता, तिथे कोण असतं? कोण नसतं, मी एकटाच असतो. करून घेतो सगळ्या. हां, म्हणजे मॅनेज करता सगळं? हा, सध्या तरी मी एकटाच मॅनेज करतो. हां. बरं. 14 एकर शेती आहे, त्याच्यातली 7-8 एकर जेवढी आपल्याला होते तेवढी करतो, मजा म्हणून. कळलं. हो. आणि पिकलंच पाहिजे असं काही नाही. कळलं. हां, व्यायाम करण्यासाठी. पण एक इंटरेस्ट म्हणून करतो, कारण गावाला हवा पाणी चांगलं असतं ना. हातापायांना व्यायाम मिळावा म्हणून. हो. थोडं नाही तरी चांगलं राहतं. ठीक आहे.
बरं, तुमचा महत्त्वाचा नंबर सांगा, म्हणजे फोन नंबर सांगा. हा 9619 9619 683 683 202. 202. बरं, हा तुमचा नंबर दुसरा पण केव्हा? पाहिजे का? दुसरा नंबर आहे, सांगा. अजून एक आहे सांगा. 9594 9594 30 30 111 111 3. 3. बरं, हा ठीक आहे, चालेल. सर, तुम्ही फोटो जो दिला आहे तुम्ही, तो फोटो शो हा. करू ना? हा, काय हरकत नाही शो करायला, काय अडचण नाही. ठीक आहे, चालेल. आता जी आपलं कसं आहे सगळं. बोला हा बोला. बोला बोला, तुम्ही बोला. नाही, आपल्याला काय गरीब पण चालेल, फक्त मन मिळावा असावा, बरोबर बरोबर. व्यवस्थित असावी बुवा, कारण काय आपल्याकडे दुसरं कोणी आहेच नाही. खरं खरं आहे, खरं आहे. त्याच व्यक्तीने सगळं येऊन सांभाळायचंय असं. खरं आहे, खरं आहे. हां हां, असं आहे. हा? ठीक आहे, आणि चालेल. शिक्षणाची अट कमीत कमी 10वी पर्यंत असावी, हो, बरोबर. कारण ते बँकेचे व्यवहार थोडे जमले पाहिजेत, सिग्नेचर वगैरे आली पाहिजे, हो, बरोबर बरोबर असं सगळं आहे. हा. बरोबर बरोबर. ठीक आहे, चालेल. ठीक आहे. तुम्ही हे बघा साहेब, तुमचं स्टेटमेंट तर घेतलं आहे मी, परंतु तुम्हाला जे कॉल येतील ते सावध राहायचं आहे आपल्याला, कारण चुकीचे पण कॉल येऊ शकतात. चुकीचे म्हणजे एजंट लोकांचे पण कॉल येऊ शकतात, तर त्यांना सांगायचं आपल्याला कॉल येत आहेत म्हणून सांगा. हा, आणि तुम्हाला सांगायचं ना? नाही, त्यांना सांगायचं. हां हा. हां, कारण तुम्हाला कॉल भरपूर त्यांना काय येणार, तर तुम्ही नाही, तुम्ही वेल सेटल आहात. वेल सेटल असल्यामुळे कसं कोणी कुठल्या उद्देशाने कॉल करतं हे सांगू शकत नाही, बरोबर. हां, तुम्हाला चांगल्या मुलींचे कॉल येतील, म्हणजे ज्या मुली लग्नाच्या आहेत हां, त्यांच्याकडून कॉल येतील, म्हणजे आई वडील त्यांचे कॉल करतील किंवा मुलगी कॉल करेल डायरेक्ट, असं सांगू शकत नाही. मग ते कॉल येतील, त्यांच्या चौकशी करायची आहे, त्यांची लक्षात ठेवा. त्यांच्या घरी वगैरे जाऊन चौकशी करायची आहे, नाहीतर तुम्ही अजांतरी लग्न करू नका. आणि तुम्ही जसं मगाशी बोललात बँकेचे व्यवहार वगैरे, तर त्यामुळे अति हुशार पण मुलगी बघू नका, जेणेकरून तुमच्या जीवाला धोका होईल. नाही नाही, आपल्याला फक्त सामान्य पाहिजे, गरीब असेल तरी कधी चालेल. सावध राहा, बाकी काही नाही, कारण आजकाल फ्रॉड भरपूर चालले. अपेक्षा काहीच नाही आपली जास्त. हां हां, बरोबर. फक्त मन मिळावं असावे ना आपल्याला, म्हणजे आपलं जे आहे ते जिथपर्यंत आहे तिथपर्यंत सांभाळावं, नाही का? बरोबर. जी मुलगी येईल तिची चौकशी करणं तुमचं काम आहे. अच्छा. हां, ते चौकशी करायची व्यवस्थित आणि मग लग्न करायचं. कोणाची तरी मदत घ्या. हां, कारण कसं कुठेतरी भाड्याने राहणाऱ्या मुलीला होकार देऊ नका. चेहरा महत्त्वाचा नाही, स्वभाव महत्त्वाचा आहे. हे बघा, तुम्हाला कॉल भरपूर येतील, काळजी एवढीच घ्या की आपल्याला सुरक्षित कसं जगता येईल याची काळजी घ्या. हां, बाकी तुम्ही आनंदी असाल. भरपूर कॉल येतात आमच्याकडून, काही टेन्शन नाही. आमच्याकडून म्हणजे आमचा हा जो चॅनल आहे त्या चॅनलवर बघत असतात. कधी तर थोडाफार संशय आला तर तुमच्याशी बोललं तर चालेल ना? बोला, पण मी फोन उचलेन किंवा न उचलेन मला माहिती नाही. कारण काय सांगतो मला, कारण माझा फोन लागला पाहिजे. माझा फोन लागला तर उचलणार मी, लागला तर उचलणार. फक्त काय होतं माहिती आहे, विशिष्ट म्हणजे लोकांना हँडल करायला शक्य नाही मला, कारण विषय कसा आहे, आम्ही फक्त व्हिडिओ टाकतोय, पण त्या माध्यमातून प्रचंड कॉल येतात आणि भरपूर लोक समाधानी आहेत. तुम्ही कमेंट सुद्धा बघू शकता. काय होतं तुम्हाला अनुभव भरपूर आहे. आता आमचं तर काय अशा गडबडीमुळे सगळं होतं. नाही, काळजी घ्या, सुरक्षित. हे बघा, तुमच्या आजूबाजूला जे जाणकार लोक आहेत, ज्यांनी कुठे लग्न जमवली, त्यांची कोणाची मदत घ्या, किंवा कोणतरी सोबत असा व्यक्ती घ्या की कुठे फ्रॉड पासून तो माणूस तुम्हाला सांभाळू शकतो, फ्रॉड होण्यापासून. म्हणजे कसं, बोलणारी व्यक्ती घ्या, व्यवस्थित बोलणारी, मध्ये मध्यस्थी करणारी, समजलं ना. कारण चुकीचे लोकांना घेऊ नका, ज्यांच्यावर विश्वास नाही अशा लोकांना घेऊ नका, कारण ते लोक तुम्हाला जागा देऊ शकतात. हां, हे काळजी घ्या, कारण कसं आजकाल फ्रॉड भरपूर आहेत. तुमची प्रॉपर्टी गुंडाळण्यासाठी काही कुठला चुकीचा कॉल पण येऊ शकतो, समजलं ना. हां, एक सिंपल मुलगी बघा, जेणेकरून तुमचं आयुष्य चांगलं सुखात राहील, अशी मुलगी बघा, समजलं ना. सगळं चेहऱ्याने होत नाही, चेहरे तुम्हाला चांगले चांगले भेटतील, पण विषय कसा आहे, सगळ्यात महत्त्वाचं मन आहे, समजलं ना. हां,
तर त्यामुळे कसं काळजी तेवढीच घ्या सुरक्षित राहण्यासाठी, कारण आम्ही प्रत्येकाला जागा करत असतो. कारण एजंट लोकांनी जो काही गोंधळ घातला आहे तो आम्हाला तो कचरा बाजूला करायचा आहे, समजलं ना. त्याचं काम आम्ही करतोय. त्याच्यामुळे कसं जे लोक फसवाफसवी करतात ते लोक तर तुमच्यापर्यंत येणार नाहीत, कारण काय आम्ही तुम्हाला सावध करतो हे त्यांना कळलेलं आहे. महत्त्वाचे डॉक्युमेंट त्यांना कधीच दाखवू नका. बाकी कसं तुम्ही झेरॉक्स दाखवू शकता, पण महत्त्वाचे डॉक्युमेंट कधी देऊ नका, समजलं ना. कारण कसं त्यांना सांगा की मला सुरक्षा पाहिजे म्हणून, आणि तुमच्या मुलाची मदत घ्या ना, मुलाची मदत घेऊ शकता. किंवा बाजूला कोण लोक असतील तुमचे खास फ्रेंड असतील त्यांची मदत घ्या. कारण आजकाल मुली काय आहे माहिती आहे, जे फ्रॉड मुली आहेत ना त्या मुली ज्येष्ठ नागरिकांना हेरतायत, कारण ज्येष्ठ नागरिकांकडे पैसा असतो, आयुष्यभर कमवलेली कमाई असते, मग ते त्यांना हेरतात. जी मुलगी लग्न करणार तिच्या आजूबाजूला कुठला गराडा असता का म्हणे. गराडा म्हणजे काय म्हणतात त्याला, अख्खं खानदान येऊन बसतं मग. तसं काय प्रपंच असता का म्हणे तिच्या मागे, हे लक्षात घ्या. नाही तर कोणतरी मग तिचा मग कुठलं कोण नातेवाईक येईल, कोण काय येईल हे सांगू शकत नाही, काय काय पराक्रम होतील ते. त्यामुळे कसं त्याची बोलणी एकाच वेळी करा, सुरुवातीलाच स्पष्ट बोलायचं, जे काय स्पष्ट बोलायचं सुरुवातीलाच, समजलं ना. म्हणजे मग तुम्ही म्हणजे सुरक्षित राहाल, कळलं ना. एवढी काळजी घ्या. कधी असा मोठा प्रॉब्लेम आला तर तुम्हाला कॉल करेल. पण हो, कॉल करा मला, पण मी हे बघा मी जबाबदार नसतो, कारण मी तुमचं स्टेटमेंट देतो. सगळं झाल्यानंतर नाही, अगोदरच. हो आता डाऊट असेल तर बरोबर डाऊट असेल तर बरोबर. कारण काय माहिती आहे, कारण कुठे फसू नका. कारण माझा चॅनल आहे ना, मी स्टेटमेंट हे करतो, आणि ॲक्च्युअल विषय कसा आहे, चॅनलचा मेन उद्देश काय आहे, फ्रॉड होऊ नयेत यासाठी आम्ही लोकांना सावध करण्यासाठी हा चॅनल आहे. आणि ते करता आम्हाला जाहिराती मिळतात, ते तुमच्यासारख्या लोकांच्या जाहिराती मिळतात, आणि त्यातून आम्हाला आनंद पण मिळतो, पैसा पण मिळतो, आनंद पण मिळतो. त्यामुळे आम्ही पण खुश आहोत, समजलं ना. तर त्यामुळे कसं इतरांना सांगा, तुम्हाला जो अनुभव येतो तो इतरांना सांगा. जर तुम्हाला चॅनल आवडतोय का, किंवा खरंच तुम्हाला त्याचा फायदा होतोय का, हे इतरांना तुम्ही सांगू शकता, समजलं. पण नेहमी सावध राहा, एवढंच की तुमचं जे भविष्य आहे ते सुखात जावं, एवढीच इच्छा आहे. ठीक आहे, मी तुमचा फोटो पोस्ट करतो, तुम्ही सांगितलात म्हणून पोस्ट करतो. ठीक आहे, चालेल, धन्यवाद. मुलीनो, हे बघा, हा नवरा मुलगा म्हणजे हे जे गृहस्थ आहेत हे अंबरनाथमधले आहेत. म्हणजे अंबरनाथ म्हणजे मुंबईला तिकडे त्यांचं रूम आहे, तिथे मुलगा राहतो आहे. आणि हे जे आता राहतात गावामध्ये जिथे राहतात, तर ती वस्तू तिथे आम्ही सगळी मांडलेली आहे इथे तुमच्यासमोर. प्रामाणिकपणे त्यांनी सगळं सांगितलेलं आहे, प्रामाणिकपणे त्यांनी फोटो पण लावलेला आहे. फोटोमध्ये जी व्यक्ती दिसते ती खरी व्यक्ती आहे, कुठलाही 2 नंबरचा प्रकार नाही आहे. समोर व्यक्तीचा नंबरसुद्धा मोठ्या अक्षरात दिला आहे, तो नंबरसुद्धा तुम्ही बघू शकता. मुलीनो, तुम्हाला खरंच गरज असेल तरच त्यांना कॉल करा, उगाच वायफळ कॉल त्यांना करू नका. कारण कसं सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षित लग्न महत्त्वाचं आहे, आणि मी त्यांना सावध केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर चुकीच्या व्यक्ती असाल तर तुम्ही तिथे कॉल करू शकत नाही, कारण ते सावध आहेत, हे लक्षात ठेवा. तर त्यामुळे जर आमचं काम कोणाला आवडलं असेल तर गरजू मुलीपर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. आमचं काम खरंच आवडतं आहे का तुम्हाला, ते सुद्धा मेसेज करून आम्हाला सांगा. किंवा जर तुम्हाला काही त्रुटी आढळत आहेत आमच्या चॅनलमध्ये तर त्यासुद्धा मेसेज करून आम्हाला सांगा, जेणेकरून आम्ही अजून काहीतरी वेगळं करू शकू, इतर लोकांसाठी मदत करू शकू. त्यासाठी तुम्ही एक लाईकसुद्धा देऊ शकता. लाईक दिल्याने आम्हाला एक प्रेरणा भेटते, आम्हाला वाटतं की अजून काहीतरी पुढे आम्ही प्रगती करू शकतो आणि इतर लोकांपर्यंत अजून चांगले व्हिडिओ पोचवू शकतो. यासाठी तुम्ही लाईकसुद्धा करू शकता आम्हाला. मित्रांनो, जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर नक्कीच शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.